जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि कुरकुरीत रेसिपी सोबत आली आहे. तर आज ना मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छान अशी कुरकुरीत मूग डाळीची भजी, जी काही बनवायला अगदी सोपी आहे, कमी वेळात कमी साहित्यात होते. आणि आज ही भजी बनवताना मी तुम्हाला एक दोन ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुमची भजी अजिबात तेलकट होणार नाही, तेल खूप कमी शोषते आणि त्यातल्या त्यात बाहेरून मस्त क्रिस्पी सुद्धा राहते. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे ही मूग डाळीची जी भजी आहे ना, ती बनवण्यासाठी हे बघा मी 2 ते 3 तासापूर्वी ना एक मोठी वाटी मूग डाळ भिजत घातलेली. हे बघा बघू शकता तुम्ही. 2 ते 3 तास भिजत घातली तरी पुरेशी होते. त्यापेक्षा तुम्हाला जास्त घालायची असेल ना, जास्त वेळ ठेवली तरी देखील चालेल. तर ही मूग डाळ बघा आपली व्यवस्थित पैकी भिजली गेलेली आहे. आणि आता मी जसं की तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, मूग डाळीची भजी ना तेल कमी ॲब्झॉर्ब करण्यासाठी किंवा अजून खूप जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी, इव्हन बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून पोकळ होण्यासाठी हे बघा मी इथे ना पोहे भिजत घातले. 1 वाटी मूग डाळीसाठी ना पाव वाटी पोहे मी इथे घेतलेले आहेत. ते सुद्धा मी भिजत घातलेत. तुम्ही मूग डाळीसोबत भिजत घालू शकता, पण मी वेगळे भिजत घातलेत. आता काय करूया, हे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून पाण्याचा वापर न करता वाटून घेऊया सगळ्यात आधी. तर आता काय करायचं म्हणजे आपण जे मूग डाळ आणि पोहे भिजत घातलेले ना, त्यामधलं सगळं पाणी निथळून काढायचंय. तुम्ही चाळणीच्या मदतीने सुद्धा निथळून काढू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मी आता ना इथे मूग डाळ घेणार आहे थोडीशी, कारण एकदाच इतकी वाटून नाही होणार, खूप जास्त आहे. तर आता ना थोडीशी मूग डाळ घेतलेली आहे. त्याचसोबत इथे ना थोडेसे पोहे टाकायचे, सगळे टाकलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक ह्याच्यामध्ये टाकून ना आता हे पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि बाकीचं आहे ना ते सुद्धा असंच वाटून घेऊया. तर हे बघा म्हणजे आपल्याला नाही असं काहीसं जाडसर वाटून घ्यायचं, एकदम पण बारीक वाटायचं नाही. थोडंसं असं जाडसर असलं ना की भजीमध्ये सुद्धा खाताना असं ना ते दाणे दाणे दाताखाली छान लागतात. त्यामुळे सगळं एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. मोठंच वाटगं घ्यायचं जरा आणि बाकीचं सुद्धा अशाच पद्धतीने वाटून घेऊया. तर आपलं सगळं वाटून झालेलं आहे, बघू शकता. मी असं ना थोडंसं जाडसरच वाटून घेतलंय, छान लागते अशी भजी. आता आपण बाकीचं साहित्य ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया. हे बघा मी इथे 4 ते 5 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्हाला तिखट कमी लागत असेल तुम्ही कमी टाकू शकता, काहीच हरकत नाही. त्याचसोबत 2 छोटे असे कांदे ना बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. त्याचसोबत मी इथे ना जी भिजत घातलेली मूग डाळ होती ना, त्याच्यामधली 1 चमचाभर काढून घेतली आहे. थोडीशी अख्खी मूग डाळ असली ना की छान लागते भजीमध्ये दाताखाली आल्यावर. त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि बाकीचे मसाले ऍड करून घेऊया. आता मसाले काही जास्त टाकायचे नाहीये. इथे मी फक्त अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि गरम मसाला अगदी किंचित ऍड करणार आहे. तुम्हाला नसेल टाकायचा गरम मसाला काहीच हरकत नाही, नाही टाकला तरी ऑप्शनल आहे बिलकुल. आता हे सगळे जिन्नस ना हाताने व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपण या भजीमध्ये सोड्याचा वापर न करता ह्यासाठी मी एक भन्नाट म्हणजे ऑप्शन काढलेला आहे. काय ते सांगते मी पुढे तुम्हाला. ज्या आपण कधी कधी सोडा टाकायला जातो, पण सोडा जास्त पडल्यामुळे ना भजी तेल जास्त ॲब्झॉर्ब करते. मग मी बऱ्याचदा भजीमध्ये सोड्याचा वापर करतच नाही आणि या मुगडाळीच्या भजीत तर अजिबातच नाही म्हणजे नाहीच. हे बघा सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा सगळं साहित्य असं मिक्स झालं ना की आता ह्याच्यामध्ये सोड्याच्या जागी काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. तर मंडळी ह्याच्यामध्ये आपण सोडा न टाकताना आता काय करायचं, थोडंसं ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं. मी आधी टाकायला विसरली त्यामुळे मी आता ऍड केलंय. आणि अगदी आपण जे भजीला तेल गरम करत ठेवलंय ना, त्यामधलंच 2 चमचे गरम तेलाचं मोहन ह्याच्यामध्ये घालायचंय. ह्यामुळे काय होतं, सोड्याचा वापर सुद्धा होत नाही भजीमध्ये आणि भजी तेल सुद्धा कमी ॲब्झॉर्ब करते, त्यातल्या त्यात चवीला सुद्धा छान लागते. आणि आता हाताने नाही हा मिक्स करायचं, गरम तेल आहे त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं सगळीकडून. आणि हे बघा भजीची आपलं जे बॅटर आहे ना त्याची कन्सिस्टन्सी काहीशी अशी आपल्याला जाडसर हवी आहे. पाणी न टाकताना वाटून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुम्ही पाणी जास्त टाकाल ना तर भजीचा शेप सुद्धा प्रॉपर येत नाही आणि भजी इतकी कुरकुरीत सुद्धा होत नाही. त्यामुळे हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. आता एक बाजूला तेल सुद्धा मस्त तापलंय, पटापट भजी सोडूया. हे बघा मंडळी आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहे. तेल हाय फ्लेमवर कडकडून तापू द्यायचं आणि आता भजी टाकताना ना गॅस आपल्याला बारीक करायचंय किंवा तुम्ही मीडियम फ्लेमवर सुद्धा तळू शकता. आणि हे बघा भजी अशी छोटी छोटी सोडायची आपल्याला, जास्त मोठी पण सोडायची नाही अजिबात. तळली जात नाही ती प्रॉपर आणि ही मूग भजी ना छोटी छोटी छान लागते. हाय फ्लेमवर तळल्यामुळे कसं ते भजीचा ना पूर्ण म्हणजे काय होतं कलरच चेंज होऊन जातो.
आणि बाहेरची कोटिंग तळली जाते पण आतून मात्र कच्ची राहते, त्यामुळे शक्यतो ना छोट्या छोट्या सोडायच्या भज्या अशा आणि बारीक गॅसवर तळायच्या. आता 1-8 मिनिटभर ह्या बाजूने तळत आल्या ना की मग आपण ट्विस्ट करूया. तर हे बघा मिनिटभर ह्या बाजूने ना थोडासा लालसर रंग यायला लागलेला आहे. अगदी अलगद हाताने हे बघा ह्यांना असं ट्विस्ट करून घ्यायचं. भजी टाकल्या टाकल्या कधीच त्यांना ना असं लगेच हलवायला जायचं नाही, त्यांचा शेपच पूर्ण चेंज होऊन जातो. आणि हे बघा क्यूट अशी छोटी छोटी छान लागते ही भजी. तर आपण आता मस्त अगदी बारीक गॅसवर ना कुरकुरीत होईपर्यंत ह्यांना तळू देऊया. आणि बघू शकता ही भजी करताना ना तेल अजिबात जास्त लागत नाही किंवा ना तेलाचा कलर सुद्धा चेंज होत नाही. नाही तर बऱ्याचदा आपण कांदा भजी वगैरे करतो तेव्हा कसं तेलाचा कलरच पूर्ण लालसर होऊन जातो. बघू शकता तेल आहे तसंच आहे आपलं. आणि भजी आता ही कुरकुरीत होऊ देऊया. सुगंध तर इतका मस्त सुटलाय ना राव. आहा, आणि एका वाटीमध्ये भरपूर अशी भजी होते तुमची. तर मंडळी हे बघा छान अशा बारीक गॅसवर ना मी भज्या तळून घेतलेल्या आहेत आणि कलर सुरेख आलाय, सुगंध सुद्धा छान सुटलाय. त्यातल्या त्यात तेल अजिबात जास्त ऍब्झॉर्ब करत नाहीत. बघू शकता तुम्ही किती छान दिसतायत. तर आपण ह्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा आवाज बघा, वा. ह्या सुद्धा अशाच काढूया आणि बाकीच्या अजून भरपूर आहेत, अजून 2-3 घाणे निघतील, ते सुद्धा काढून घेऊया. तर मंडळी मस्त अशा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपल्या मुगाच्या डाळीची भजी तयार आहे. आणि बघू शकता फक्त 1 वाटी मुगाच्या डाळीपासून तुम्ही इतकी भजी करू शकता जी की 3 ते 4 जणांना ना पुरेशी आहे, जास्तीत जास्त 2 ते 3 जणांना. आणि भजी बघू शकता अजिबात तेल नाहीये ह्या भजीमध्ये. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते, त्यातल्या त्यात कुरकुरीत आवाज दाखवते तुम्हाला. हे बघा भारीच ना, आणि दिसायला सुंदर दिसत आहेत. त्यातल्या त्यात तळलेली मिरची, ह्याला थोडंसं मीठ लावायचं, 1 नंबर बेत होतो. तर मी तुम्हाला ना एक भजी तोडून दाखवते. हे बघा, हा हा मस्तच झालेत राव, आतपर्यंत शिजल्या गेलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात ही भजी अगदी हलकी होते, जास्त अशी काही जाड होत नाही, तेल कमी ऍब्झॉर्ब करते आणि चवीला सुद्धा छान लागते. मग तुम्ही ना घरी नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.